भगवंताच्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर झाली पाहिजे। भगवंताच्या ठिकाणी आपली चित्तवृत्ती स्थिर व्हावी यासाठी शुकदेवजी महाराजांनी उपाय सांगितला, साधन सांगितलं, आणि ते साधन आहे भगवंताचं नाम। अखंड आपल्या वाणीनं वाचेनी भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत राहावं। हाच मार्ग सर्व शास्त्रांनी निश्चयपूर्वक तुमच्या माझ्यासाठी सांगितलेला आहे। म्हणून नामसंकीर्तनाचा उपदेश, नामसंकीर्तनासाठीचं मार्गदर्शन शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना करत आहेत। प्राप्त झालेलं आयुष्य हे भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये आपलं व्यतीत झालं पाहिजे, खर्च झालं पाहिजे। आणि त्यासाठी खटवांग राजाचं उदाहरण शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना दिलेलं आहे। एका तासात उद्धार झाला खटवांग राजाचा। शुकदेवजी महाराज म्हणतात, राजा तू भाग्यवान आहेस, तुझ्याजवळ अजून 7 दिवस बाकी आहे। तुझ्याजवळ अजून 7 दिवस बाकी आहेत, म्हणजे खूप दिवस आहेत। तू सहज उद्धार करून घेऊ शकतो, तुझा सहज उद्धार होऊ शकतो। या पारलौकिक कल्याणासाठी या 7 दिवसांमध्ये तुला जे करता येईल ते तू सगळं कर म्हटले। परंतु करायचं काही बाकी राहत नाही। ज्यावेळेला शुकदेवजी महाराजांसारखे महात्मे राजा परीक्षितींना कथा वर्णन करून सांगत आहेत, त्यावेळेला करायचं काही बाकी राहत नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेव म्हणतात, मृत्यू ज्यावेळेला आपल्याला घ्यायला येतो त्यावेळेला माणूस सहजच स्वाभाविक भीती वाटायला लागते त्याला। मृत्यू येण्याच्या आधीच मरणाचं भय समोर उभं राहतं, आणि मरणाचं भय जोपर्यंत आता जेव्हा मृत्यू आपल्याला घ्यायला येईल ना, त्यावेळेला स्वाभाविक भीती आपल्या मनामध्ये उत्पन्न होईलच। आता किती जरी एखादा माणूस म्हणत असला मी मरणाला घाबरत नाही, मी मृत्यूला घाबरत नाही, असं तोपर्यंत म्हणत असतो आपण जोपर्यंत काळ समोर उभा राहत नाही। काळ समोर उभा राहतो ना, त्यावेळेला आपोआप भय दाटून येतं मनामध्ये, मृत्यूच्या वेळेला भीती वाटायला लागते। जी भीती मृत्यूच्या वेळेला वाटते ना, ती भीती मृत्यूचा विचार करून आताच आपण स्वतःच्या मनात ती भीती प्रगट करून ठेवायची, ती भीती तशीच ठेवायची। मृत्यूचं स्मरण ठेवायचं, जेणेकरून मृत्यूचं भय मनात राहील। मृत्यूचं भय मनामध्ये का ठेवायचं? कारण जोपर्यंत मृत्यूचं भय मनात आपण ठेवणार नाही तोपर्यंत भजन करण्याची प्रवृत्ती आपली जागी होणार नाही, तोपर्यंत भजन आपल्याकडून घडणार नाही। पूर्वसत्रामध्ये आपण एका श्लोकाचा भाव पाहत होतो, त्यावेळेला शुकदेवजी महाराजांनी सांगितलं, याच श्लोकाच्या अगोदरचा श्लोक, हे नामसंकीर्तन हे जे साधन आहे महाराज, हे साधन कुणासाठी आहे? हे साधन सर्व वर्गातल्या साधकांसाठी किंवा सर्व वर्गातल्यांसाठी हे साधन आहे। साधकासाठी हे साधन आहे। जसं तसं ज्ञानी महात्मे सुद्धा नामाचा आश्रय करूनच राहतात। ज्ञानी महात्मे सुद्धा आवडीनं आनंदाने भगवंताच्या नामाचं संकीर्तन करत राहतात महाराज। याच्यात फरक इतकाच आहे, ते संसारातून विरक्त झालेले आहेत, संसाराला त्यांनी जाणलंय, भगवंताला त्यांनी जाणलंय। भगवंताच्या प्रेमापोटी, नामावरती असलेल्या प्रेमापोटी त्यांची वाणी अखंड नाम गायन करते। त्यांची वाणी स्वतःला भगवंताचं नाम गायन केल्याशिवाय थांबू शकत नाही, राहू शकत नाही। यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाण आहे महाराज, निघे जीवाच्या तुटी, निघे जीवाच्या तुटी,
निघे माझी वाचा तुटी 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 निघे माझी वाचा निघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी महालाभ भोगासाठी निघे माझी वाचा तुटी 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 महालाभ फुकासाठी. ज्यांनी वर्म जाणलं, ज्यांनी संसार प्रपंचाचं स्वरूप जाणलं आणि देवाला ज्यांनी जाणलं, एक तर हे जाणायचं आधी नसतात ते जाणायचं आधी. हे जाणलं तर चित्तवृत्ती आपोआप तिकडं खेचली जाते आणि आधी परमात्मा स्वरूप जाणलं आणि चित्तवृत्ती तिकडं खेचल्या गेली तर हे सोडा म्हणायची गरजच राहत नाही, हे आपोआप सुटून जातं महाराज. तसं संतांनी जाणलं महाराज, जगाला जाणलं, जगाचं स्वरूप वर्णन केलं तुम्हाला मला कळावं यासाठी. देव तर अगोदरच त्यांनी जाणून ठेवलेला होता. देवस्वरूप ते अगोदरच झाले होते. वैकुंठाला ते कधीचेच जाऊन पोहोचलेत. पण अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. महाराज म्हणतात आम्ही कधीच शिकून मोकळे झालो, उच्च विद्या विभूषित झालो, डिग्री आली आमच्याकडे, पण एखादा शिक्षक पदापर्यंत जाऊन पोहोचला. शाळेत जाणारे दोघं, एक विद्यार्थी शाळेत जातोय आणि शिक्षक शाळेत जातोय, पण शिक्षकाचं शाळेत जाणं काही शिकायसाठी आहे का शिकवायसाठी आहे? तसं संसारात येणारे दोघं, एक तुम्ही आम्ही जीव आणि एक येणारे संत. संतांचं काही कृतकर्म बाकी राहिलं म्हणून संत येतात का तुमच्या माझ्यासाठी येतात? महाराज म्हणतात तसं संतांचं या मृत्यूलोकामध्ये येणं जसं शिक्षकाचं शाळेत जाणं. शिक्षकाला शाळेत जायची तसं पाहायला गेलं तर गरज नाही, शिक्षणाच्या दृष्टीनं गरज नाही, पण शिकवायच्या दृष्टीनं आहे. अध्ययन आणि अध्यापन या दोन गोष्टी असतात. तसं देवाला त्यांनी जाणलंय महाराज, परमात्म्याला त्यांनी स्वतःमध्ये साठवलंय आणि जाणून मग ते भगवंताच्या नामाचा छंद. निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. किंवा अजून दुसऱ्या एका ठिकाणावरती महाराज म्हणतात माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. मला माझीच वाचा अनावर झाली म्हणतात. माझ्या देहाला माझ्या वाणीलाही कळत नाही कधी नाम सुरू होतं. इतका छंद लागून गेला भगवंताच्या नामाचा. इतका छंद लागायला नाम किती गायला असेल विचार करा. इतका छंद नामाचा लागायला नाम किती गायन झालं असेल संतांकडून, साधूंकडून. संत साधू नाम गातात आणि त्यांच्या देहाकडून नकळत भगवंताच्या नामाचं संकीर्तन होतं. यामध्ये आश्चर्य नाही. संतांनी ज्याला स्पर्श केला ती वस्तू सुद्धा नाम गाते. हे आश्चर्य आहे संत चरित्राचं. संतांनी ज्याला स्पर्श केला महाराज, तो पदार्थ सुद्धा भगवंताच्या नामाचा ध्वनी त्याच्यामधून येतो. कबीरदाजी महाराज
उत्तरेतून पंढरपुरामध्ये दाखल झाले आणि पंढरपुरामध्ये कबीरदासजी महाराजांनी जनाबाईची कीर्ती ऐकली. पंढरपुरामधल्या सगळ्या भाविकांना कबीरदासजी महाराज प्रश्न विचारायला लागले. म्हटले, जनाबाई महाराज कुठं राहतात? असं म्हटल्याबरोबर लोक म्हणतात, आ कोण? जनाबाई महाराज कुठं राहतात? जनाबाई महाराज असा तर कोणी महाराज, अशी तर कोणी महाराज नाही पंढरपुरात. पत्ता कोणता सांगितला? पत्ता तर हाच सांगितला, पंढरपूर हाच पक्का पत्ता आहे म्हटले. नक्की तुम्हाला आठवतं दुसरं कोणतं गाव नाही? म्हटले नाही, पंढरपूरच सांगितलं. पंढरपुरामध्ये असा नावाचा कोण महाराज आहे? म्हटले आपल्या नाही हो म्हटले महाराज, क्षमा करा म्हटले. अशा नावाचं महाराज म्हणून तर जनाबाई महाराज म्हणून तर कोणी नाही म्हटले. पण हा दुसरा म्हणे, अरे अरे थांबा, जनाबाई महाराज तर नाही म्हटले, पण जनी आहे, महाराज वगैरे नाही, जनी आहे. बरं, जनी तर जनी, तुम्ही तिला जनी म्हणत असताल, तीच जर माझ्यासाठी जनाबाई महाराज असेल तर ती कुठं आहे? त्या कुठं आहेत? त्यांचा मठ कुठं आहे? आश्रम कुठं आहे? आसन कुठं आहे? मला त्यांना पाहायचं, नमस्कार करायचा, त्यांचे पाय धरायचे. महाराज, अहो ती महाराजच नाही तर आश्रम कुठून, मठ कुठून, मंदिर कुठून, आसन कुठून? पाय जनीचे. तुम्हाला तुमच्याकडे पाहून असं वाटतं चांगले जाणकार आहात, चांगली शिकलेली समजदार दिसतात, वाङ्मयाचा अभ्यास आहे तुमचा, आणि तुमच्यासारख्याने हे बोलावं नाही म्हटले. पण सांगा ना तुम्ही कुठं आहे? जिला तुम्ही जनी म्हणतात त्या कुठं आहे? म्हटले ती गेली रानशेण्या वेचायला, गोवऱ्या गोळा करायला. सोप्या भाषेमध्ये समजलं, गोवऱ्या जमा करायला गेली म्हटले ती. कबीरदासजी महाराज आले, पाहतात तर 5-6 जणी मुलींचे भांडण चालू होते. 3-4 जणी अशा मुली होत्या, एका वयाच्या, सोबतच रानशेण्या वेचायला गेल्या होत्या महाराज. पण त्यांचे सुरू होते भांडण तिथं. कबीरदासजी महाराजांनी भांडण चाललेलं पाहिलं आणि तिथं जवळ जाऊन पोहोचले. अगं मुलींनो, का भांडत आहात तुम्ही? एकमेकींवर का रागावलेले आहात? आम्ही सगळ्यांनी एकमेकींच्या गोवऱ्या इथं एकत्र आणून टाकल्या म्हटले, जमा करून. पण आता जिच्या तिला उचलायच्या म्हटले, पण त्या उचलण्यावरून हे सगळे वादविवाद सुरू झाले. ही म्हणती ही गौरी माझी, ती म्हणती ती गौरी माझी, ही म्हणती. पण कोणती गौरी कोणाची त्याचा काही पत्ताच लागेना असा झाला म्हटले. आणि त्या सगळ्या मुलींमध्ये जनाबाई सुद्धा होत्या. कबीरदासजी महाराजांनी आता आलोच आहे म्हणून प्रश्न विचारला. म्हटले तुमच्यामध्ये जनाबाई कोण आहे? जनाबाईनं सांगितलं मी आहे म्हटले. तुम्हीच जनाबाई आहात का? म्हटले हो, पण मी नुसती जनाबाई नाही, नामदेवरायांची दासी जनाबाई आहे मी. म्हटले मग तुम्हीच मला पाहिजे, तुमच्याच भेटीसाठी, तुमच्या दर्शनासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. म्हटले तुम्ही इथं कस काय? तुम्ही इथं काय करताय? काही जप तप ध्यान पूजन अर्चनाला आल्यात का? नाही नाही, गौऱ्या रान शेण्या वेचायला आले म्हटले मी, आणि याच्यात माझ्या सुद्धा गौऱ्या आहेत म्हटले. पण आता कशा ओळखायच्या जनाबाईच्या गौऱ्या कोणत्या आहेत? म्हटले कबीरदासजी महाराज प्रत्येक गौरी उचलून कानाला लावायला लागले. ज्या गौरीमधून विठ्ठल 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 असा विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकायला यायचा, ती गौरी जनाबाईची म्हणून बाजूला टाकायची. आता इथं विचार करण्याजोगी गोष्ट आहे. सामान्य रानशेन, सामान्य गौरीमधून विठ्ठल नामाचा ध्वनी बाहेर पडतो आहे, आणि याचं साक्षीदार सामान्य कोणी माणूस नाही हो, साक्षात संत महात्मे आहेत. कबीरदासजी महाराजांची ही साक्ष आहे. संतांनी ज्या वस्तूला स्पर्श केला तो सुद्धा भगवंताचं नामस्मरण करतो महाराज. तर संतांनी किती भजन केलं असेल, त्यांनी किती नाम गायन केलं असेल. त्यांची वाणी काही न गाता, काही न बोलता सुद्धा भजनच करत असते. गोपाल कृष्ण भगवान की जय. संतांचं साधूंचं अखंड भजन चाललेलं असतं महाराज. ते बसले तरी भजन करत असतील, विश्रांती घेत असले तरी भजन करत असतील. रोम रोम संतांचा भगवंताचं भजन करतो, भगवंताचं नाम गातो. आपण कुणामुळं नाम गातोय? आपल्याला सुद्धा हरिगुरूनं संतांनी स्पर्श केला म्हणून आपल्यात नाम प्रसृत झालंय बरं का.
नामाचं बीज आपल्यामध्ये रोवलंय संतांनी, साधूंनी. जनाबाई महाराज आणि जनाबाई महाराजांची गोवरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. हे गोळे सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत आहेत. आज तुम्ही आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही का हो? राम राम म्हणत नाही का आपण? कृष्ण कृष्ण म्हणत नाही का आपण? अहो जाऊ द्या, त्यांच्याही इतकं म्हणत नसू, निमित्ताने थोडं का होईना गायची इच्छा होते ना आपल्याला. भजन चालू असलं, नामसंकीर्तन चालू असलं की पावली खेळायची इच्छा होते ना, टाळी वाजवायची इच्छा होते ना. बस दुसरं काय पाहिजे? वाहे रंगी टाळी नाचे न उदास, हे देई हातास पाया सुख. हे सुख आम्हाला प्राप्त झालं पाहिजे म्हणतात. काहींना नाही होत ही इच्छा. चालू असलेलं भजनही कानावरती पडलेलं सहन होत नाही महाराज मंडळीला. नाम संकीर्तन सहन होत नाही. आणि ज्याला भगवंताचं नाम सहन होत नाही ना, त्यांनी समजून जावं महाराज, भूताटकी आहे त्याच्या अंगात, भूत आहे. पंचमहाभूत तर आहेच आहे, पण वरतून असं कोणतं तरी भूत त्याला लागलंय की त्याला देव सहन होत नाही, त्याला नामस्मरण सहन होत नाही, नामसंकीर्तन सहन होत नाही, कथा सहन होत नाही. परंतु जो नाम गातो ना महाराज, नामाचा आश्रय जो घेतो, मग असले नसलेले जवळचे भूतखेत, आतले बाहेरचे, घरातले दारातले सगळे भूतखेत पळून जाता महाराज. पळे भूत बाधा भेणे तेथे किंवा त्याचे. राहते का म्हटली ही बाधा? ही बाधा राहत नाही महाराज. तसं आपणही एवढे कुठं उत्तम भक्त आहोत का की आपल्या वाणीनं भगवंताचं नाम गायन करायची स्वाभाविक प्रवृत्ती आपली होईल. पण तरी आपण भजन करतो ना हो. न करणाऱ्यांपेक्षा आपल्या मुखातून नामस्मरण होतंय, नाम गायन होतंय. सत्संगाच्या निमित्ताने का होईना नाम गायन आपल्याकडून जरी होतंय, तरी सुद्धा कुणामुळं होतंय? सत्संगाच्या माध्यमातून संतांचा स्पर्श या गोवरीला सुद्धा झालाय. म्हणून ही गोवरी आज विठ्ठल विठ्ठल म्हणते आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. इथं प्रत्येक बसलेला भक्त हा नामाच्या आवडीनं, कथेच्या आवडीनं आलाय. कधी कोणी म्हणेल आम्ही कधी संतांजवळ गेलेलं आम्हाला आठवत नाही, आम्ही कधी त्यांच्या जवळ गेलेलं आणि हे सगळं ऐकलं आणि मग त्यांनी आम्हाला हात लावला त्या माध्यमातून, त्या कारण स्पर्शाचा विषय चालला म्हणून म्हणतो बरं का, आणि मग ते नाम आमच्यामध्ये प्रसृत झालं वगैरे, असं काही झालं नाही. अहो हे जे आज होतंय ना, हे अनुमान प्रमाणावरून लक्षात घेतलं पाहिजे. इथं धूर आहे, धूर दिसतोय आकाशात, म्हणजे खाली कुठंतरी आग लागलेली आहे. धूमेना अग्नियते वन्हीर यथादर्शो मलेन च, भगवद्गीता म्हणते. अहो जिथं धूर आहे तिथं अग्नी आहेच की नाही? ही अनुमान प्रमाण आहे. मग या जन्मात जर का आपल्याला लक्षात असेल की आजपर्यंत मी कधी कुठं संत साधूच्या समोर जाऊन बसलो नाही, त्यांचा स्पर्श मी अनुभवला नाही, त्यांच्या चरणांना स्पर्श केला नाही, तरी सुद्धा आम्ही भजन करतोय. पण हा संग या जन्मात झालेला नसेल एखाद्याचा, पण मागच्या जन्मात झालेला असेल. म्हणूनच आज आपण भजन करतोय, म्हणून आज आपण भजन करतोय. पण आज जे भजन आपण करतोय हे कुठपर्यंत करत राहू? जोपर्यंत महात्पुरुषाची आपल्यावरती कृपा राहील तोपर्यंत आपल्याकडून हे भजन चालू राहील. येन केन प्रकारे येन केन माध्यमातून ज्ञानोबारायांची कृपा, तुकोबारायांची कृपा, नामदेवरायांची कृपा, नाथबाबांची कृपा, सेना महाराजांची कृपा, सावताबाबांची कृपा, गोरोबा काकांची कृपा, जनाबाईची कृपा, बहिणाबाईची कृपा, सखूबाईची कृपा, मीराबाईची कृपा, ही आपल्या सगळ्यांवरती येन केन प्रकारे कुठून ना कुठून तरी आपल्यापर्यंत आली आहे. म्हणून आपला देह भगवंताचं आज भजन करतोय, नामसंकीर्तन करतोय.
पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपल्याला घ्यायची आहे. कशासाठी आपण चिंतन करतोय? आज जेवढी वाचा आपलं भगवंताचं नाम घेते, निमित्तानी घेते, असं हे निमित्त नसताना सुद्धा स्वाभाविक हरिनाम संकीर्तनामध्ये आपण तल्लीन झालो पाहिजे. हे आपल्या जीवनाचं साधन आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. स्वाभाविक भगवंताच्या नामसंकीर्तनाची आवड मनामध्ये आपल्या उत्पन्न झाली पाहिजे. एकदा ही नामाची आवड उत्पन्न झाली की मग सहज चित्त भगवंताच्या सहज शुद्ध होतं. लक्षात घ्या. बरं, नाम पहा आता. देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ म्हणावं लागेल. आणि तसं म्हणतात सुद्धा सगळे कथाकार, कीर्तनकार, नाना प्रकारचे दृष्टांत देऊन ही गोष्ट सिद्ध करतात की देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ. याला कीर्तनकार एक दृष्टांत देतात. बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं, बऱ्याच महाराज लोकांच्या मंडळीतून मुखातून. म्हटले प्रभू रामराय लहर आली भगवंताना. अयोध्येमध्ये भगवंत आले, भगवंताना लहर आली. अहो दगड तरले हो समुद्रावरती. भगवंत आले शरयू नदीच्या तटावरती. एकटेच आले, कोणाला नाही आणलं सोबत. कारण भगवंताना तिथं समुद्र तटावर जो प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करून पाहायचा होता. प्रयोग काय केला? राम नाम लिहून दगड टाकले म्हटले पाण्यावरती, आणि ते दगड तरले असं आपण ऐकतो. माझ्या नामानी दगड तरले, नामानी तरले, मी एकही टाकला नाही. आज मी टाकून पाहतो. म्हणजे माझ्या नामात एवढी ताकद आहे तर माझ्यात किती असेल. म्हणून दगड हातात घेतला प्रभूनं आणि शरयू नदीत फेकला. महाराज जसा फेकला सेकंदात बुडाला खाली. भगवंतानी मागं पाहिलं. कोणी मागून पाहत तर नाही मला, कारण हे फार वाईट झालं. तोंड लपवून बसायचे काम आहेत हे. उद्या कोणी जर पाहिलं असं, ते म्हणतील रामाने दगड टाकला आणि तरला नाही. पण एकाने पाहिला, हनुमंतराय. तिथंच होते. हरी मी आहे बर का, कोणी नसलं तरी मी आहे. काय पाहिलं? जे तुम्ही आता केलं ते. काय केलं मी? दगड टाकला पाण्यात. काय झालं त्याचं? बुडाला. तुम्ही पाण्यामध्ये टाकलेला दगड बुडून गेला म्हणले देवा. हे मी पाहिलं. हनुमंता झाकली मूठ तुझ्यात माझ्यात. ठीक आहे, दासच तुमचा आहे मी. कशाला तुमचे रहस्य जगासमोर उघडे करू? नाही सांगणार कोणाला. हे गुपित तुमच्या माझ्या. आता पुन्हा हे नका विचारू मग आपल्यापर्यंत कसं आलं. हे भाग वेगळा. तुमच्या माझ्यामध्ये हे गुप्त रहस्य आहे म्हटले. पण हनुमंता इकडे ये. आता मला सांग, माझ्या नामाने जर का दगड तरले, पण मी स्वतःच्या हाताने टाकलेला दगड का नाही तरला? तर हनुमंतरायाने त्याचं विवेकपूर्ण उत्तर दिलं. हरी, ज्याला तुम्ही आपल्या हातून टाकून देताल दूर, तो कसा तरेल हो? या भवसागरात ज्याला तरायचं आहे त्याला तुमचा आधार पाहिजे. तुमच्या आधाराशिवाय जर कोणी दूर पडत असेल, तुमच्या पासून विभक्त होत असेल, तर तो बुडणारच. पण तुमचा भक्त होत असेल, संलग्न होत असेल तुमच्याशी, तर तोच तरू शकतो. तुझ्या नामाचा महिमा, 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 तुझ्या नामाचा
नामाचा महिमा तुझ ना कळे मेघ श्यामा 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 तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा ज्या वेळेला भगवंतानी हे सगळे पराक्रम पाहिले, महाराज माझ्या नामानी हे सगळं चाललंय, माझ्या नावानी हे सगळं चाललेलं आहे, भगवंतालाही कधी कधी विश्वास बसत नाही महाराज, किंवा आश्चर्य वाटतं भगवंतांना या गोष्टीवरती. परंतु भगवत भक्त संतांनी ही गोष्ट सिद्ध करून दिलेली आहे. पण भाव असा पाहत होतो आपण की भगवंतापेक्षा भगवंताचं नाम श्रेष्ठ का आहे, का आहे बरं? त्या नामावरती एवढी श्रद्धा की आज देवाच्या नामाचा महिमा महात्म्य संतच देवाला पटवून देत आहेत. इतका महिमा आहे म्हटले भगवंता तुमच्या नामाचा, तुम्हालाही माहित नाही एवढा महिमा. बरं, देवापेक्षा नामाचा महिमा श्रेष्ठ का असं म्हणायला काय कारण आहे? आता पहा, देव काय, देवाचं नाम काय, नामामध्ये आणि नामीमध्ये भेद असतो का असा वेदांत शास्त्राला प्रश्न विचारला. तर वेदांत शास्त्राने त्याचं स्पष्टीकरण दिलं, उत्तर दिलं नाही 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 नाही. नामामध्ये आणि नामीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. नाम आणि नामी ही एकच असल्या कारणाने ज्याचं ते नाम आहे म्हणून ते नाम जर का आपण गायलं तर ते प्रभाव करून जातं. कारण ज्याचं ते नाम आहे अशा त्या नामीचे सगळे गुणधर्म त्या नामात आहेत. नामी कसा आहे? नामी सच्चित आनंद स्वरूप आहे महाराज. नामी तापत्रयाचा नाश करणार आहे, नामी दुःखाचा नाश करणार आहे, नामी संकटांचा नाश करणार आहे, क्लेशनाश करणार आहे, परम शांती परम सुख देणारा आहे. नामी दयाळू आहे, नामी कृपाळू आहे. सकाळी पाहिलं आपण पांडुरंग परमात्मा कसे आहेत, अर्थात नामी तर तो असा आहे जसा तो आहे ना तसंच त्याचं नाम आहे बरं का. नामही दयाळू आहे, नामही कृपाळू आहे. पण आता नाम महिमा गायन करायची भीती वाटते बरं का, मला भीती वाटते. कारण एका ठिकाणावर वचन असं आलंय की नामाचा महिमा गायन करणारा स्वतः जर नाम गायन करत नसेल तर तो नामापराध होतो. पूर्वसत्रात आपण ऐकलं, हे नाम आपल्याला कधी रसोत्पत्ती करून देईल तर त्याचं पहिलं लक्षण नामावरती लक्ष केंद्रित करून नाम गायन करायचं. एक, ज्याचं नाम आहे त्याच्या रूपाचं गुणांचं स्मरण करत चिंतन करत नाम गायन करायचं. दोन, आणि नामापराध टाळून नाम गायन करायचं. कुणी म्हणेल हे काय आहे? प्रत्येक साधना आणि त्या साधनेचे काही अंग असतात, काही अपराध असतात, जे अपराध आपल्याला टाळायला सांगितले आणि मग ते साधन करायला सांगितलं. तसा सेवा करत असेल एखाद्याने सेवा साधन घेतलं असेल, पण अशा त्या सेवा साधना करणाऱ्या सेवेकऱ्यांनी काय करू नये याची एक सूची दिलेली आहे ग्रंथात, याची एक यादी दिलेली आहे. एखादा नाम गायन करणारा नामधारक असेल, एखादा नाम गायन करणारा नामधारक असेल तर त्यांनी नामामध्ये नाम गायन करत असतानाचे जे अपराध सांगितले ते टाळून नाम गायन करायचं. गुरु सेवक असेल एखादा तर गुरुच्या संबंधातले होणारे अपराध टाळून सद्गुरूंच्या सहवासामध्ये सेवेमध्ये राहिला पाहिजे. जर असं झालं तर आपण जी कृती करतो ती लवकर फळ देते आपल्याला, पण त्याच्यासोबत अपराध चाललेले असतील तर ते साधन आपल्याला फळ दान करू शकत नाही. चालता चालता स्मरण आलं म्हणून की नाम महिमा गाण्याची भीती का वाटते?
आणि एवढ्या वेळापासून आपण त्याच्यावर प्रकाश टाकत आहोत, म्हणून माझी मलाच भीती वाटायला लागली. आता आपणच नाम गायन करत नाही आणि नामाचा महिमा काय गायन करायचा. आणि नामाच्या अपराधांची जी यादी आहे त्या यादीमध्ये एक नामापराध असा सांगितला की जनमानसासमोर लोकांसमोर नाम महिमा गायन करून नाम न गाणारा नामाचा सगळ्यात मोठा अपराधी तोच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं भगवंताचं असा नामी आहे महाराज. आणि तसंच त्याचं नाम आहे दयाळू कृपाळू आहे. पण एक अजून अंतर आहे नामात आणि नामीमध्ये. आता पहा, नाम हृदयात स्थिर होणं काय आणि देव हृदयात चित्तात स्थिर होणं काय. पण देव म्हणतात मी येणार नाही, अशुद्ध चित्तात माझा अनुभव होत नाही. परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार शुद्ध चित्त असलेल्यालाच प्राप्त होतो, म्हणून साधन चतुष्टय आपल्याला सांगितलेलं आहे. त्यालाच आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. अहो, देवाचं दर्शन प्राप्त करून घ्यायचं म्हटलं तरी हृदय शुद्ध असावं लागतं. ध्यान करायचं म्हटलं तरी हृदय शुद्ध असावं लागतं, चित्त शुद्ध असावं लागतं. अहो, जाऊ द्या ध्यानाचं, अशा दर्शनाचं, स्वप्नात देव दिसायचा म्हणजे तरी चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध पाहिजे. स्वप्नाचा विषय आला म्हणून अजून एक गोष्ट आपण समजून पुढे चालू लगेच. माझी साधना उत्तम चाललेली आहे किंवा माझी साधना कोणत्या स्तरावरती आहे आणि साधना आहे की नाही हे समजून ज्याला घ्यायचं ना, कारण आपल्या साधनेचं प्रतिबिंब आपल्या स्वप्नात दिसत असतं, पडत असतं. वर्षानुवर्ष देव स्वप्नात दिसत नाही, संत गुरु स्वप्नात दिसत नाही, नामस्मरण स्वप्नामध्ये, नामाचं दर्शन स्वप्नात होत नाही, किंवा तत्सम भगवंताच्या संबंधामध्ये, भक्तीच्या संबंधामध्ये कोणतीच दृश्य वस्तू किंवा दर्शन आपल्याला स्वप्नामध्ये होत नाही. मग मनात चाललं तरी काय, कारण जे मनात मनी वसे ते स्वप्नी दिसे. जे मनामध्ये चाललंय महाराज, मन ज्या वस्तूवरती पदार्थावरती आपलं एकाग्र झालंय ना, गाढ झोप ज्या वेळेला आपल्याला लागते त्यावेळेला स्वप्नावस्थेमध्ये त्या सगळ्या पदार्थांचं वस्तूंचं दर्शन होतं. आणि माझी साधना चाललेली आहे उत्तम प्रकारे, हे कसं ओळखायचं? ज्या वेळेला आपल्याला स्वप्नामध्ये, स्वप्नानुभूती, झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये स्वप्नानुभूती आपल्याला प्राप्त व्हायला लागते ना, त्यावेळेला समजून जायचं कुठंतरी आता माझी लिंक लागते, कुठंतरी ईश्वरीय शक्तीशी मी कुठंतरी मी करत असलेल्या साधनेद्वारे जोडला जातोय. आपल्या साधनेचं फल, प्रतिबिंब हे स्वप्नामध्ये आपल्याला दिसत असतं महाराज. नामामध्ये आणि नामीमध्ये फरक काय आहे? ज्या चित्तामध्ये, जे चित्त शुद्ध तिथंच भगवंत येतात, भगवंताच्या चरणावर तेच चित्त स्थिर राहतं. पण नामाकडे जर का आपण गेलो ना, तर नाम हा भेद करत नाही. चित्त अशुद्ध आहे का? अशुद्ध चित्त आहे. अशुद्ध चित्त असणाऱ्याला सुद्धा भजन करायला सांगितलं. नाम असं म्हणत नाही ज्याचं शुद्ध चित्त आहे ना, मी त्याच्याकडेच जाईल, असा जर नामाने आग्रह केला महाराज, तर मग आपल्याला शुद्ध करेल को? जो रक्षण करणारा आहे, जो सांभाळ करणारा आहे, त्यानेच जर का मी याचा सांभाळ करणार नाही असा काट जर का आपल्यावरती धरला, तर कोण सांभाळेल महाराज आपल्याला? तू सांभाळणारा आहे म्हणतात, तू आई आहे म्हणतात. लेकरू अपराध करत आणि अपराध चुका केलेल्या लेकरांवरती जर का आई नाराज झाली, तर मग त्याच्या चुका कोण सुधारेल, कोण पदरात घेईल? हो, आईनं टाकलेल्याला कोणी पदरात घेत नाही. पदरात घेते ना ती फक्त आईच असते. तसं नाम हे श्रेष्ठ कनिष्ठाचा विचार करत नाही, हे अधिकार अनाधिकाराचा विचार करत नाही, हे चांगल्या वाईटाचा विचार करत नाही. फक्त माझा आश्रय घ्या म्हणतात.
आणि जो नामाचा आश्रय घेतो, नाम कितीही अशुद्ध जीव असला एखादा तरी सुद्धा त्याला शुद्ध केल्याशिवाय नाम राहत नाही. हे देवापेक्षाही नाम का श्रेष्ठ आहे त्याचं उत्तर. देव पाहतो, अंतःकरण पाहतो महाराज. देव सगळ्या गोष्टींची परीक्षा घेतो आपल्या जीवनामध्ये. परीक्षा घेतल्याशिवाय देव कुणालाही काहीही आपलं मानायला तयार होत नाही. परीक्षेशिवाय देवाचं होणं नाही महाराज. ज्याला देवाचं व्हायचं त्याला परीक्षा तर द्यावीच लागणार आहे. जो परीक्षेला घाबरला तो पास होऊ शकत नाही. पण देवाच्या परीक्षेमध्ये ज्याला पास व्हायचं आहे त्यांनी भगवंताच्या नामाचा सहारा घ्यावा. म्हणून योगी नाम नृपनिर्णीतम हरिर नामानुकीर्तनम, असं हे नाम गायन केलं. अजून तुझ्याकडे 7 दिवस आहे म्हणतात. मृत्यूच्या समयाला भीती वाटते स्वाभाविक मनुष्याला, पण भ्यायचं नाही म्हणतात. भ्यायचं नाही. मग काय करायचं? वैराग्य रूपी शस्त्र धारण करायचं आणि त्या वैराग्य रूपी शस्त्राने सर्व प्रकारची ममता आपल्या अंतःकरणातली, आपल्या हृदयातली आपण तोडून टाकायची. आणि मी मरणार आहे हे कळालं ना, मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडायचं म्हणतात शुकदेवजी महाराज. मरण ओळखायचं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, असं म्हटलं संतांनी एका ठिकाणावरती. अर्थात त्याचे अनेक अर्थ आहेत. शब्दशः अर्थ पाहून आपण पुढे चलू महाराज. कारण ते मरण त्यांनी काय पाहिलं, कोणतं पाहिलं, त्या मरणाला त्यांनी कसं स्वीकारलं, सांभाळलं, अंगीकारलं, कशी त्याच्यावर मात केली, विजय केला, हा स्वतंत्र विषय आहे. आपलं मरण आपण ओळखायचं. मी मरणार आहे, पण कधी? तर त्याचं आपल्याला एक काही उत्तर आहे का? नाही ना. पण ओळखायचं. कधी ना कधीतरी मरू शकतो ना. मग धैर्य धारण करायचं. आणि शुकदेवजी महाराज म्हणतात, धैर्याने घराच्या बाहेर पाऊल टाकायचं, पवित्र तीर्थावरती जायचं, पवित्र जलामध्ये स्नान करायचं आणि एकांत स्थानामध्ये विधीपूर्वक आसन घालून बसायचं. आणि काय करायचं? जप करायचा. 6 प्रश्न विचारले होते. त्यातला एक प्रश्न होता की जप कोणता करावा. तर त्याचं शुकदेवजी महाराजांनी या ठिकाणावरती उत्तर दिलं. भगवंताच्या परम पवित्र अशा ओम या अक्षर ब्रह्माचा जप करायचा असं सांगितलं. नाही ते आपल्याला शक्य झालं तर निदान भगवंताचं जे नाम आपल्या आवडीचं असेल ते नाम आपल्या मुखामध्ये मृत्यूच्या वेळेला आलं पाहिजे. आणि याच्यासाठी मदत घ्यायची बुद्धीची, मनाची, इंद्रियांची. बुद्धीच्या सहाय्याने मन आणि मनाच्या द्वारा इंद्रियांना आपण एकत्र करायचं, एकाग्र करायचं आणि भगवंताचं नामचिंतन ध्यान करण्याचा प्रयत्न करायचा. स्थिर चित्ताने भगवंताच्या मूर्तीचं ध्यान करायचं. मग मूर्तीच्या कोणत्या तरी एका अवयवावरती ध्यान एकाग्र करायचं. परंतु चित्त चंचल होतं महाराज माणसाचं. हे कुठपर्यंत चंचल होतं? जोपर्यंत रजोगुण आणि तमोगुण आपल्या शरीरात आहे ना तोपर्यंत चित्त चंचल असतं. चित्त स्थिर राहावं असं वाटत असेल तर सत्वगुण वाढवायचा. सत्वगुण वाढावा असं वाटत असेल तर सत्वगुण ज्याच्याने वाढेल तेच खायचं, तेच पाहायचं, तेच करायचं, तेच ऐकायचं, त्याच सहवासामध्ये राहायचं. तर सत्वगुण वृद्धिंगत होतो. असा सत्वगुण वृद्धिंगत ज्या वेळेला होतो त्यावेळेला ह्या मनाला एकाग्र करणं सोपं जातं. धारणा म्हणतात याला. आणि ज्या वेळेला ही धारणा स्थिर होते महाराज, धारणेमध्ये ज्या वेळेला साधक स्थिर होतो त्यावेळेला तो करू शकतो ध्यान भगवंताचं. मग ते ध्यान कसं करायचं? आता इथून पुढच्या सर्व श्लोकांमध्ये ध्यान योगाचा विधी शुकदेवजी महाराजांनी सांगितला. त्याचं संक्षिप्त स्वरूप फक्त पहिल्या श्लोकाचं पाहू की चरणापासून ध्यान सुरू करायचं ते भगवंताच्या मुखमंडलापर्यंत असं ध्यान करत जायचं. आणि ध्यानाची अंतिम पायरी अशी आहे की कोणत्या तरी एका अवयवावरती आपलं ध्यान हे लागलं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. ध्यान लागतंय हे कसं ओळखायचं? डोळे बंद केले की प्रयत्न न करता डोळ्यासमोर जसं आहे तसं हरीची मूर्ती डोळ्यासमोर प्रगट होणे म्हणजे ध्यान लागणे. आपण डोळे बंद केले की देव समोर तसं पाहायला गेलं तर येत नाही. आणावे लागतात, कल्पना करावी लागते महाराज. पण इथून तर अभ्यास सुरू होतो आणि इथं अभ्यासाचं महत्त्व शुकदेवजी महाराजांनी राजाला सांगितलं. ते तुकाराम महाराज तुम्हाला मला सांगतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे.
विराट भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन केलं. ध्यान करत असताना 2 ध्यान सांगितले. एक स्थूल मूर्तीचं ध्यान सांगितलं आणि भगवंताचं एक सूक्ष्म ध्यान सांगितलं. सूक्ष्म ध्यान कसं आहे? हे जे समस्त चराचर जगत आहे महाराज, हे भगवंताचंच स्वरूप आहे. मग ते कसं स्वरूप आहे? मग भगवंताचे डोळे कोणते, नाक कोणतं, कान कोणते, मुख कोणतं, हात काय, पाय काय, पोट काय, मांड्या काय, पोटऱ्या काय, तळवे काय, असं सगळं विराट हे जे ब्रह्मांड आहे महाराज, हे सगळं हरीचंच रूप आहे. आणि मग त्याचा सविस्तर विधी वर्णन करून सांगितला. असं भगवंताचं ध्यान करावं म्हणतात. एकाग्रतेनं भगवंताच्या या ध्यानामध्ये भक्त तल्लीन झाला पाहिजे. यानंतरच्या प्रसंगामध्ये मृत्यूसमयी मनुष्याने काय केलं पाहिजे, अशा प्रकारच्या प्रश्नांना शुकदेवजी महाराजांनी हे असे सविस्तर उत्तर दिलेले आहेत. पण मृत्यूसमयी अनेक प्रकारच्या इच्छा माणसाच्या मनामध्ये असतात. मग ज्याला ब्रह्मतेजाची इच्छा आहे त्यांनी ब्रह्मदेवाची, इंद्रियांची विशेष शक्ती ज्याला प्राप्त करून घ्यायची त्यांनी इंद्राची, संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी प्रजापतीची, लक्ष्मी पाहिजे त्यांनी दुर्गेची, तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची, धन पाहिजे असेल त्यांनी वसूची, वीरता पाहिजे असेल त्यांनी रुद्रदेवतांची उपासना करावी. असा इथून विभिन्न देवतांच्या उपासनेचा क्रम शुकदेवजी महाराजांनी सुरू केला. पण सगळ्यात शेवटी एकच सांगितलं, ह्या सगळ्या कामना वासना चित्तामध्ये ज्याच्या आहेत त्यांच्यासाठी ह्या सगळ्या देवतांच्या उपासना मी सांगितली तुला. पण ज्यांच्या मनात मोक्षापर्यंत कोणत्याही प्रकारची कामना नाही किंवा आहे, अशांनी फक्त एकाचंच भजन करावं, एकाचीच भक्ती करावी म्हणतात. यजेत पुरुषम परम, परमपुरुषाची आराधना करावी, अर्थात भगवंताची आराधना करावी. यानंतरच्या प्रसंगात सृष्टीविषयक पुढचा प्रश्न राजा परीक्षितांनी विचारला. असे द्वितीय स्कंदातली 3 अध्याय संपले. 4थ्या अध्यायामध्ये सृष्टीविषयक प्रश्नाला सुरुवात झाली. आणि आत्ताशिक शुकदेवजी महाराजांना आठवलं, कथेच्या आधी करत असतात मंगलाचरण. गोपाल कृष्ण भगवान की जय. कथेच्या आधी मंगलाचरण करत असतात. हे आत्ताशिक शुकदेवांना आठवलं. अध्याय किती झाले? 3. 4था अध्याय सुरू झाला. बोलणं, अहो राजा परीक्षितींचा प्रश्न कळाला आणि शुकदेवजी महाराजांची वाणी बोलायलाच लागली. आणि सामान्य नियम असा सांगतो की कोणत्याही वक्त्याने कथेला आरंभ करण्याच्या अगोदर भगवंताला वंदन करावं महाराज, असं म्हणतात. शुकदेवजी महाराज आत्ताशिक देहभावावर आले. इतकं सगळं बोलून झाल्यावर, इतकी सगळी चर्चा झाली, त्यातले बरेच श्लोक आपण सोडून दिले. ते परवापर्यंत नाही होणार पूर्ण. आणि आता शीख शुकदेवजी महाराजांना स्मरण झालं कान्होबाचं. शुकदेवजी महाराज म्हणतात, राजा आता मला थोडं भगवंताचं वंदन करू दे, मला माझ्या वाणीनं त्याचं मंगलाचरण करू दे, स्मरण करू दे. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्तित्रितयाय देहिना मन्तर्भवाया नृपलक्षवर्त्मने. नमो नमस्ते वृषभाय सात्वतां विदूरकाष्ठाय मुहुःकुयोगिनां निरस्तसाम्यातिशयेन राधसा स्वधामनि ब्रह्मणि रंस्यते नमः. यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं यद्वन्दनं यच्छ्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विदुनोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. अतिशय भावपूर्वक अंतःकरणाने शुकदेवजी महाराजांनी भरपूर श्लोकामध्ये भगवंताची स्तुती गायन केली. आणि ही 11-12 श्लोक भगवंताच्या स्तुतीचे पूर्ण झाले. आणि 13वा श्लोक महाराज, अंतिम श्लोक शुकदेवजी महाराजांनी या अध्यायाचा श्रीमन महर्षी वेदव्यासजी महाराजांना वंदन करण्यासाठी खर्च केला. आणि गुरु महाराजांचं स्मरण करत असताना शुकदेवजी महाराज म्हणतात, नमस्तस्मै भगवते
वासुदेवाय वेधसे पपुर्ज्ञानमयं सौम्या यन्मुखाम्बुरुहासवम्. ज्यांच्या मुखकमलातून मकरंदाप्रमाणे पाझरलेल्या ज्ञानमय अमृताचं जे संत पुरुष अखंड सेवन करतात त्या वासुदेवावतार सर्वज्ञ सद्गुरु भगवान श्री व्यासदेवांना मी नमस्कार करतो. असं वंदन केलं देवाला आणि सद्गुरूंना. आणि आता राजा, तू जो सृष्टीविषयक प्रश्न मला विचारला ना, हाच प्रश्न नारदजी महाराजांनी ब्रह्मदेवांना विचारलेला आहे. आणि तत्संबंधाने तिथून पुढं 5व्या अध्यायापासून सृष्टी वर्णन आरंभ झालेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न मैत्रेयजी महाराजांना विदुर काकांनी विचारलेले आहेत. विदुर काकांची आणि मैत्रेयजी महाराजांची भेट कशी झाली, कुठं झाली, मला वर्णन करून सांगा. त्यावेळेला विदुर काकांचं स्मरण शुकदेवजी महाराजांनी केलेलं आहे. भगवंत विदुर काकांच्या घरी कशा पद्धतीनं आले, कण्या सेवन केल्या आणि विदुर काकांना परमानंदाचं दान भगवंतानी केलं. आणि माझ्यावरती जीवापाड प्रेम करणाऱ्या भक्तावरच मी कसा प्रसन्न होतो हे भगवंतानी या प्रसंगामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. मला जर का तुम्हाला आपलं करायचं असेल ना, तर माझ्यावर प्रेम करा, असं भगवंताचं या प्रसंगामध्ये सांगणं आहे तुम्हाला. मला प्रेम करा माझ्यावर, कारण मी प्रेमाचा भुकेला आहे म्हणतात. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. पण मला सगळं द्यायला तयार होतात, पण मला प्रेम द्यायला कुणीही तयार होत नाही. पहा, त्या विदुर काकांनी आणि त्या सुलभेनं कशा पद्धतीनं मला प्रेम दान केलेलं आहे. त्यांच्या प्रेमासाठी भगवंत आले. सबसे ऊंची प्रेम सगाई, दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. विदुर काकांना परमानंदाचं दान भगवंतानी केलं. दुर्योधनावर देवाची कृपा काही झाली नाही. आणि विदुर काकांना भगवंतानी आज्ञा केली की तू तीर्थयात्रा करायला जा. विदुर काका तीर्थयात्रा करण्यासाठी निघून आलेले आहेत. तीर्थयात्रा करता करता उद्धवजी महाराजांची भेट झाली. इथून तृतीय स्कंधाला भागवताचा आरंभ होतो. इथं उद्धवजी महाराज विदुर काकांची भेट. या भेटीमध्ये भगवंताच्या सुंदर मधुर मंगल लीला उद्धवजी महाराजांनी विदुर काकांना वर्णन करून सांगितल्या. आणि तुम्ही आता मैत्रेयजी महाराजांची शरणागती करा, अशी प्रेरणा, अशी आज्ञा भगवंताची विदुर काकांना उद्धवजी महाराजांनी दिली. विदुर काका मैत्रेयजी महाराजांच्या आश्रमामध्ये आले. साष्टांग प्रणिपात करून चरणाजवळ विराजमान झाले आणि शरणागत भावनेने आपल्या सद्गुरूंची प्रार्थना केली. तीच प्रार्थना आपण आपल्याही आपल्या सद्गुरूंकडे करत असताना जी संत महानुभावांनी केली तीच गुरुवंदना या ठिकाणावरती काही क्षण करून मग पुढच्या कथा भागाकडे आपण प्रस्थान करू. मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए. सिंधु करुणा कीजिए. मेरे गुरुदेव, मेरे गुरुदेव. तुम्हारा गोते मैं भव सिंधु के मझधार में. होते हुए भव सिंधु की मझधार में. आसरा न दूसरा न, आसरा न दूसरा, कोई तो अब
जाऊंगा मैं जन्म दुख के नाम कैसे जन्म दुख के नाम कैसे पार कर जाऊंगा मैं मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए हे मेरे गुरुदेव हे मेरे गुरुदेव सब जगह मंजिल भटक कर अब शरण ली आपकी सब जगह मंजिल भटक कर अब शरण ली आपकी सब जगह मंजिल भटक कर अब शरण ली आपकी सब जगह मंजिल भटक कर अब शरण ली आपकी पार करना यान करना पार करना यान करना अब तो मंजिल आपकी हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए हे मेरे गुरुदेव हे मेरे गुरुदेव हे मेरे सद्गुरूंच्या चरणारविंदाजवळ विराजमान होऊन नतमस्तक झाले, नमस्कार केला, हात जोडून बसलेले आहेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. तत्वदर्शीन महापुरुषाकडे जावं, त्यांना नमस्कार करावा आणि त्यांच्या चरणाजवळ हात जोडून बसावं. महाराज सदा संतापाशी जावे, त्यांचे जवळी बैसावे. उपदेश ते न देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. असे हात जोडून विराजमान झाले, प्रश्न विचारले परमकल्याणाची आपल्या विदुर काकांनी मैत्रेयजी महाराजांना, ज्यामध्ये सृष्टीविषयक प्रश्न होता. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली मला सांगा, का भगवंतांनी सृष्टीची उत्पत्ती केली त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. नाना प्रकारचे प्रश्न आणि मग सृष्टीचा क्रम वर्णन करून सांगितला. भगवंताच्या नाभीमधून उत्पन्न झालेल्या कमलपुष्पामध्ये ब्रह्मदेवांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांनी आपल्या मनस्संकल्पाने अनेकांना जन्म दिलेला आहे भगवंताच्या आज्ञेनेच. ज्यावेळेला ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना सृष्टीची उत्पत्ती कशी करावी हे ज्यावेळेला सुचेनासं झालेलं आहे आणि परमात्म ज्ञानाचा विसर पडलेला आहे, त्यावेळेला भगवंतच प्रगट झाले. भगवंतानीच ब्रह्मदेवांना चतुश्लोकी भागवताच्या माध्यमातून हा सारा उपदेश केलेला आहे. आणि मग ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली, अनेकांना जन्म दिला, ज्यामध्ये ब्रह्मदेवांच्या शरीराच्या डाव्या अंगापासून सृष्टीतली पहिली स्त्री शतरूपा आणि उजव्या अंगापासून सृष्टीतले पहिले पुरुष मनु महाराज या एक स्त्री आणि एक पुरुषाचा जन्म झाला. दोघांना वैदिक पद्धतीनं विवाह करून संततीला जन्म द्यायला सांगितला. दोघंही जण तयार झाले, पण आमच्या लेकरांना राहण्यासाठी जागा कुठं आहे असा प्रश्न विचारला गेला. म्हटले त्यावेळेला ही पृथ्वी इथं नव्हती का? म्हटले ही पृथ्वी त्यावेळेला इथं नव्हती. कुठं होती? सांगितलं रसातळाला नेलेली होती. कुणी नेली होती? हिरण्याक्ष नावाच्या असुरांनी. कशी नेली होती? कधी नेली होती? कधी जन्माला आला हिरण्याक्ष? आम्हाला सांगा. मग हिरण्याक्षाच्या जन्माची कथा वर्णन केली की ज्यामध्ये पवित्र वेळेला पवित्र कर्म दिती आईसाहेब आणि कश्यपजी महाराजांकडून घडलं पृथ्वीवर. त्याच वेळेला सनतकुमार वैकुंठामध्ये जात असताना वैकुंठाच्या द्वारपाल जय आणि विजयांनी त्यांना रोखलं. जय आणि विजयांनी त्यांना शाप दिला की तुम्ही असुर म्हणून मृत्यूलोकामध्ये जन्म घेताल. आणि तेच शापित झालेले जय विजय दिती आई साहेबांच्या उदरी येऊन स्थिर झाले. यथायोग्य समयाला त्या दोघांचा जन्म झाला. त्यापैकीच एक हिरण्यकश्यपू होता, एक हिरण्याक्ष होता.
या हिरण्याक्षाने ही पृथ्वी रसातळाला नेऊन बुडवली होती. ही पृथ्वी पुन्हा वर काढायची आहे आणि आपल्यासारख्या माणसांना राहण्यासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी ब्रह्मदेवाने भगवंतांना प्रार्थना केली आणि भगवंतांनी वराह रूप धारण केलं. वराह अवतार या प्रसंगात घेतला. जलाशयामध्ये प्रवेश केला. पृथ्वीला आपल्या दाढेवरती ठेवली आणि वर घेऊन यायला लागले. हिरण्याक्षाने भगवंतासोबत युद्ध आरंभ केलं. या युद्धामध्ये हिरण्याक्षाचा वध भगवंतानी केला आणि ही पृथ्वी जलपृष्ठावरती आणून स्थिर केली. वराह नारायण भगवान की जय. राहण्याची व्यवस्था झाली. मनु महाराज शतरूपाई साहेबांनी विवाह केला. विवाहानंतर मनु महाराजांना 2 पुत्र झाले. 3 कन्या झालेल्या आहेत. एका पुत्राचं नाव प्रियव्रत, दुसऱ्या पुत्राचं नाव उत्तानपाद असं होतं. 3 कन्या झाल्या, ज्यापैकी एका कन्येचं नाव देवहूती, दुसऱ्या कन्येचं नाव आकुती, तिसऱ्या कन्येचं नाव प्रसूती असं होतं. आकुतीचा विवाह रुची महाराजांसोबत झाला. प्रसूतीचा विवाह राजा दक्ष प्रजापतींसोबत झाला. देवहूतीचा विवाह महर्षी कर्दमजी महाराजांसोबत लावून देण्यात आलेला आहे. अत्यंत महान अशा प्रकारचे तपस्वी असलेल्या या कर्दमजी महाराजांसोबत देवहूती आईसाहेबांचा विवाह सोहळा संपन्न झाला. जसे कर्दमजी महाराज इंद्रिय विजयी होते, तपस्वी होते, ज्ञानी होते, त्याच पद्धतीनं देवहूती माता सुद्धा इंद्रियांवरती विजय प्राप्त केलेल्या होत्या, ज्ञानी होत्या, तपस्वी होत्या, भक्ती भाव हृदयानी युक्त अशा प्रकारच्या देवहूती आईसाहेब होत्या. पतिराजांची निष्ठेनं सेवा करत राहिल्या आणि या देवहूती आईसाहेबांनी केलेल्या सेवेच्या प्रभावाने प्रसन्न झाले कर्दमजी महाराज देवहूती आईसाहेबांवरती. या प्रसंगात 9 कन्या यांना प्राप्त झाल्या आणि या 9 कन्यांनंतर मला पुत्र प्राप्त व्हावा अशी देवहूती आईसाहेबांची इच्छा झाली. आणि ही इच्छा भगवंताची होती, कारण देवाला अवतार घ्यायचा होता. आणि त्यावेळेला ही इच्छा कर्दमजी महाराजांच्या मनामध्ये सुद्धा उत्पन्न झाली. यथायोग्य समयाला देवहूती आईसाहेबांची गर्भधारणा झालेली आहे आणि हा सारा काळ लोटून गेलेला आहे. प्रसूतीची वेळ देवहूती आईसाहेबांची आलेली असताना भगवंतांनी प्रगट होण्याचा निर्णय घेतला. शुभ नक्षत्र शुभ गटिकेवरती कर्दमजी महाराज देवहूती आईसाहेबांचा गृहस्थाश्रम धन्य करण्यासाठी भगवंतांनी जो अवतार घेतला त्याच अवताराला कपिल हे नाव प्राप्त झालं. कपिल नारायण भगवान की जय. हा कपिल अवतार भगवंतांनी धारण केला. यानंतर कर्दमजी महाराज संन्यास घेऊन वनामध्ये निघून गेले आणि कपिल भगवंतांना एक दिवस ध्यानस्थ बसलेलं आईसाहेबांनी पाहिलं. एक भाव जागृती झाली आणि देवहूती आईसाहेबांनी ध्यानस्थ बसलेल्या आपल्या पुत्राला नमस्कार केला. का नमस्कार केला आई तू मला, असा प्रश्न विचारला. आईनं सांगितलं, बाळा एकदा मी तुम्हाला शेवटचं बाळ म्हणते, कारण मला माहीत आहे तुम्ही सामान्य मनुष्य नाही, तर तुम्ही अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा आहात. मी तुम्हाला शरणागत आलेली आहे, तुम्ही माझे सद्गुरू व्हा, मला तुमची सत्शिष्या तुम्ही करून घ्या अशी प्रार्थना केली. काय करू मी तुझा सद्गुरू होऊन, कशासाठी माझी सत्शिष्या तुला व्हायचं आहे? आता पहा, सत्शिष्य का व्हायचं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. व्हायचं म्हणून सत्शिष्य कधी कोणी व्हायचं नाही. करायचे म्हणून गुरु कधी कोणी करायचे नाही. का हो महाराज असं का म्हणता? काही नियम असतात का? नाही, नियमांचं वगैरे थोडस चिंतन आपण बाजूला ठेवू, पण का गुरु करायचे आणि का सत्शिष्य व्हायचं याचा एकच महत्वाचा नियम जर का पाहायचा असेल तर तो एकच आहे. सद्गुरूंच्या कृपेने माझं अज्ञान नाहीसं व्हावं आणि परम ज्ञानाचा प्रकाश मला प्राप्त व्हावा आणि मी या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटून जावं, या एका हेतूने सद्गुरूंचा सत्शिष्य आपण झालो पाहिजे, सद्गुरूंची शरणागती केली पाहिजे. या एका हेतूशिवाय कोणत्याही साधकाने शरणागती करू नये, दुसऱ्या कोणत्याही हेतूसाठी. म्हणून सद्गुरूंचं स्वरूप सांगत असतानाही तेच सांगितलं की जे केवळ आपल्या उद्धारार्थ बसलेले आहेत, जन्माला आलेले आहेत, जे आपलं परमहित करण्यासाठी प्रगट झालेले आहेत, असेच सद्गुरू असतात.
पहा, हेतू हा दोन्ही ठिकाणावरती लागू होतो. ज्या वेळेला हा हेतू संत महानुभावांच्या माध्यमातून पूर्ण होतो आहे, त्याच वेळेला त्यांना सद्गुरू म्हटलं गेलं. आणि या एका हेतूला सोडून आपण एखाद्या संत महापुरुषाची शरणागती करत असलो, जरी आपण त्यांना सद्गुरू मानत असलो, स्वतःला सत्शिष्य मानत असलो, तरी सुद्धा आपला उद्धार व्हायला थोड्याशा अडचणी येऊ शकतात, परमकल्याण होण्यासाठी थोड्याशा अडचणी येऊ शकतात. म्हणून हेतू आपल्याला ठाऊक असला पाहिजे. आई, कशासाठी माझी सत्शिष्या तुला व्हायचं आहे? कशासाठी मला सद्गुरू म्हणते आहेस? शरणागती का करते आहेस माझी? त्यावेळेला आई साहेबांनी हे सांगितलं, महाराज, किती दिवस या संसार प्रपंच आणि मायेचा भ्रम मी माझ्या अंतःकरणामध्ये बाळगून राहू? मला हे सगळं समजावून सांगा, मला हे स्वरूप समजावून सांगा, माझं अज्ञान नाहीसं करा, आणि ज्या बंधनात मी येऊन पडलेले आहे ना, या बंधनातून मला मुक्त होण्याचा मार्ग सांगा. हे ज्या वेळेला कपिल महामुनींनी ऐकलं, त्यावेळेला कपिल महामुनींना आनंद झाला की शरणागती करण्याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे, खरा हेतू काय आहे, हे माझ्या आईला कळालेलं आहे. आता याच्या पायऱ्या लक्षात घ्या. गुरु शरणागती करावी, हेतू लक्षात घेऊन करावी. नुसताच हेतू लक्षात घेऊन शरणागती केलेल्यालाही काही पदरामध्ये पडत नाही. त्याच्यासाठी सद्गुरूंकडे पाहण्याचा भाव शुद्ध असावा लागतो. काय भाव पाहिजे सद्गुरूंकडे पाहण्याचा? तर गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरूंकडे भगवंत म्हणून पाहण्याचा भाव आपला असला पाहिजे. सद्गुरूंनाच देव म्हणून पाहून त्यांची शरणागती करणाऱ्यालाच आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे. रूप ध्यानासे आणावे, रूप ध्यानासे आणावे, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, भजावे गुरुसी भजावे. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, म्हणून गुरुसी भजावे, रूप ध्यानासी आणावे, असं सांगितलं. आणि देवहूती आई साहेबांचा असा शुद्ध भाव कपिल भगवंताच्या संबंधामध्ये झालेला आहे. भावशुद्धीसाठी प्रयत्न करायचा असतो. मग तो देवासाठी असो का तो सद्गुरूंसाठी असो, भाव कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे. भाव जर का आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध नसेल तर आपल्या शरीराकडून जी कृती होती ती कृती आपल्याला फल देऊ शकत नाही. खूप भजन करायचं आपल्याला, खूप नामसंकीर्तन करायचं आपल्याला, खूप कथा ऐकायची, खूप तीर्थयात्रा करायच्या आपल्याला, खूप दान करायचं, खूप अतिथीची, आईची, वडिलांची सेवा करायची, संत साधूची सेवा करायची. हे सगळं करत असताना एकच मनामध्ये भाव आपल्या ठेवायचा, प्रार्थना ठेवायची की माझा भाव शुद्ध कर, भावशुद्धी मला दे.
देवाकडे पाहत असताना, सद्गुरूंकडे पाहत असताना कोणत्याही प्रकारचे संकल्प विकल्प माझ्या चित्तामध्ये तू येऊ देऊ नको हे हरी. माझं करणं हे भावसहित असावं, पण तो भाव शुद्ध असावा. असा शुद्ध भाव असावा ज्या भावाच्या बळाने तू आतुडला जातो, असा आम्ही सत्संगातून ऐकलंय. आम्ही रोज तुला पाहतो, आम्ही रोज सद्गुरूंना पाहतो, पण कुठंतरी आमचा भाव कमी पडतोय. कुठंतरी आमच्या भावाची शुद्धी कमी पडते आहे. शेवटी हे भजन करायचं कशासाठी? हे भजन भावशुद्ध होण्यासाठीच करायचं आहे. हे सारं जे काही आपण साधन मार्गाच्या संबंधामध्ये ऐकतोय ना, हे एकासाठी एक, एकासाठी एक, एकासाठी हे सगळं एकमेकांसाठी आहे महाराज. भाव शुद्ध ज्या वेळेला आपला होईल त्यावेळेला आपल्या पदरामध्ये काहीतरी आध्यात्मिक पारमार्थिक फल पडल्याशिवाय राहणार नाही. आणि कपिल भगवंत देवहूती आई साहेबांचा संवाद या प्रसंगामध्ये सुरू झाला. बंधनमुक्त होण्यासाठीचे मार्ग क्रमाक्रमाने वर्णन करून सांगितले. प्रकृती पुरुषाचा भेद वर्णन करून सांगितलेला आहे. सत्संगतीचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. संत कुणाला म्हणतात ते सांगितलं. अष्टांग योगाचा विधी वर्णन करून सांगितला. भक्ती योगाचा महिमा वर्णन करून सांगितला. अशा प्रकारे सर्व अनेक विषयांना कपिल भगवंतांनी स्पष्ट करून सांगितलं. देवहूती आई साहेबांचा याच ज्ञानाने उद्धार झाला आणि कपिल भगवंत इतर भाविकांचा उद्धार करण्यासाठी वनाच्या दिशेनं निघून गेले. कपिल नारायण भगवान की जय. तृतीय स्कंधाच्या या अंतिम श्लोकामध्ये महाराज म्हणतात, य इदमनुशृणोति यो भिदत्ते कपिल मुनेर्मतमात्मयोग गुह्यम भगवती कृतधी सुपर्णकेता उपलभते भगवत्पदारविंदम. कपिल भगवंतांनी जे ज्ञान दिलं याला सांख्य ज्ञान म्हणतात, सांख्य मत म्हणतात. आणि हे अत्यंत गूढ रहस्य आहे, अध्यात्माचं गूढ रहस्य आहे म्हणतात. हे जो पुरुष या अध्यात्माच्या गूढ रहस्याचं या संवादाचं श्रवण किंवा वर्णन करतो तो भगवान गरुडध्वजांच्या नारायणांच्या भक्तीनं त्याचं अंतःकरण हे युक्त होतं आणि तो लवकरात लवकर भगवंताच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचतो. अशी या कपिल आख्यानाची फलश्रुती वर्णन करून सांगितली आणि तृतीय स्कंधाला पूर्णविराम दिला. चतुर्थ स्कंध आरंभ करत असताना प्रश्न विचारला, मनू महाराजांचा वंश पुढं कसा विस्तार पावला मला सांगा. आता कशा पद्धतीनं ध्रुवजी महाराजांचं चरित्र वर्णन करून सांगतात, कशा पद्धतीनं पुन्हा एक वेळेला नाम महिमा वर्णन करून सांगतात, वासनेतून मुक्त होण्याचा मार्ग कसा वर्णन करून सांगतात, प्रल्हादजी महाराजांचं चरित्र, गजेंद्र भक्ताचं चरित्र कसं सांगतात. अशा सगळ्या आनंदपूर्वक भक्तचरित्रांचं रसास्वादन आपण करू उद्याच्या कथाभागामध्ये. या ठिकाणी